महाराष्ट्र राज्यभर अनेक ठिकाणी आता आंदोलने सुरू झालेले आहेत. लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आमचा हप्ता आता बंद करा, कारण आम्हाला हप्ताच आलेला नाही. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जमा झालेला नाही. हे प्रकरण आता फार पेटलेले आहे आणि त्या अंतर्गतच काल आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे. आता ती अपडेट काय आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे नक्की काय म्हणाल्या ते अगोदर आपण आता इथे पाहू शकता. यामध्ये योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती आणि काही कारणास्तव जर पाहिलं तर ई-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली आहे. चुकीचा पर्याय भरपूर लाडक्या बहिणींनी KYC करताना निवडलेला आहे. हा पर्याय लाडक्या बहिणींनीच निवडला असेल किंवा माहिती सेवा केंद्र CSC सेंटरवरून निवडला गेलेला असेल, कारण अशा काही सूचना त्यांच्याकडून KYC नक्की कशी करायची हे ठामपणे त्यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं. फक्त होय नाही विचारले गेले. त्यामुळे सगळे लाभार्थी गोंधळून गेले होते आणि त्यामुळे चुका भरपूर झाल्या. लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला नाही आणि त्यानुसारच इथे पाहता त्यांचं काय म्हणणं आहे. क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी, म्हणजेच त्याला आपण आता फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतो, त्या करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. असे हे अपडेट आहे. यामध्ये आता विषय झालेला आहे की जेव्हा अगोदर KYC सुरू केली होती त्यावेळेस त्यांनी प्रश्नांमध्ये संभ्रम निर्माण केलेला होता आणि सगळ्यांनी नाही सिलेक्ट केलं आणि नंतर परत मुदतवाढ जेव्हा दिली त्यावेळेस सगळ्यांनी होय सिलेक्ट केलं. याच्यामध्ये सगळ्यांचा प्रॉब्लेम झाला आहे. ज्यांनी होय केलं, ज्यांनी नाही केलं, भरपूर जणांच्या KYC चुकलेल्या आहेत. तुम्ही KYC केली असेल, काही जणांची बरोबर असेल, काही जणांची चुकीची असेल. काहीही स्पष्टीकरण अजूनपर्यंत त्यांच्याकडून देण्यात आलेलं नाही आणि हप्ते का बंद झालेत याविषयी अजूनपर्यंत त्यांच्याकडून कोणतंही कारण सांगण्यात आलेलं नाही आणि याविषयी काहीही ॲपमध्ये पाहता येत नाही. ज्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचा आधार क्रमांक टाकल्यावरती त्या ठिकाणी आपल्याला हप्त्याची माहिती मिळते, तसं इथे ॲपमध्ये काहीही पाहता येत नाही. याचे कारण काय ते त्यांनी सांगितलं पाहिजे होतं. KYC सुद्धा पुन्हा सुरू करायला हवी होती. KYC साठी मुदतवाढ द्यायला पाहिजे होती, म्हणजे KYC पूर्ण झाली होती. पण त्यांनी KYC ला मुदतवाढ न देता आता त्यांनी काय केलेलं आहे, फिजिकल व्हेरिफिकेशनची सिस्टीम काढलेली आहे. फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये काय होणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका ज्या आहे त्या तुमच्या घरोघरी येतील किंवा तुम्हाला बोलवले जाईल आणि तुमचे कागदपत्र तपासले जाऊ शकतात. तुमच्या घरामध्ये काय आहे या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील आणि त्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही हे ठरविले जाईल. अशा पद्धतीचं हे आहे. आता पुढे येणाऱ्या काळामध्ये पाहूया याच्यामध्ये काय बदल होतोय. येणारे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण ही माहिती होती. सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.